रविवारी MPSCची पूर्वपरीक्षा पार पडली। त्या परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांमुळे परीक्षार्थींमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। तुमचे मित्र तुम्हाला मद्यपान करण्यास प्रभावित करत असतील तर तुम्ही काय कराल? तुम्हाला मुतखड्याच्या वेदनांना सामोरं जावं लागले तर काय कराल? असे अजब प्रश्न MPSCच्या रविवारी झालेल्या परीक्षेत विद्यार्थ्यांना विचारण्यात आले होते आणि त्याचे गमतीदार असे पर्याय सुद्धा देण्यात आले होते। मात्र त्यामुळे आता हा एक वेगळाच विषय सुरू झाला आहे। MPSCची रविवारी जी पूर्वपरीक्षा झाली त्या पूर्वपरीक्षेत एक प्रश्न जास्त चर्चेला गेला। माझ्या हातात त्या पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका आहे आणि त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो सोशल मीडियावर जो जास्त ट्रोल होताना आपल्याला पाहायला मिळतंय, ज्यामध्ये असं म्हटलं गेलंय तुमच्या मित्रांना दारू पिणे आवडते आणि तुम्हाला ते मद्यपान करण्यास प्रभावित करत आहेत। जर तुम्हाला त्यांच्या सोबत जायचे नसेल आणि त्यांच्या अल्कोहोल सेवन करण्याच्या सवयीपासून स्वतःला बाहेर ठेवायचे असेल तर तुम्ही काय कराल? अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे आणि याच प्रश्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना पाहायला मिळते। याच संबंधानं स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत। काय वाटतं या प्रश्नाबद्दल? नाही, आयोगाने नेमका असा प्रश्न काय नेमकं गांजा पिऊन का दारू पिऊन असा लिहिला होता का असा आमचा प्रश्न आहे। कारण काय तुम्ही पहा, 2 दिवस झालं समाज माध्यमावर MPSC असेल आणि स्पर्धा परीक्षार्थी असेल यांची नाहक बदनामी केली जाते, ट्रोलिंग केलं जाते। हा प्रश्न देण्यापाठीमागचा उद्देश आपण प्राथमिकपणे समजून घेतला पाहिजे की पाठीमागच्या वेळी पोर्शे कारचा जो इन्सिडेंट घडला त्यावेळी ज्याने अपघात केला ते मद्य अवस्थेतच होते, मद्यप्राशन केलेल्या, त्यामुळे तो विषय देशभर गाजला होता। त्यामुळे MPSCला असा हा मुद्दा थोडासा ज्वलंत वाटला, त्यामुळे हा प्रश्न टाकला आहे असं मला वाटतं। मी थोडक्यात सांगेल की हा डिसिजन मेकिंगचा प्रश्न आहे, याच्यामध्ये सामाजिक मूल्य, नैतिकता, निर्णय क्षमता याच्यावरती प्रश्न विचारणं आवश्यक होतं। आज आपण बघितलं गेलं तर हा प्रश्न बरोबर आहे, पण त्या प्रश्नाचा अँगल चुकीचा आहे, त्यामुळे MPSCच्या मुलांना ट्रोलिंग केलं जातं आहे। तर त्याच्यासोबत माझं असं म्हणणं आहे की आज आपण महाराष्ट्रात बघितलं सामाजिक एवढं ध्रुवीकरण झालं आहे, राजकीय झालं आहे, देशाचा आर्थिक बोजवारा उडालेला आहे, महिलांचे प्रश्न आहेत, ह्याच्या रिलेटेड तुम्ही प्रश्न विचारा ना, काय हरकत आहे? आमची अजिबात हरकत नाही, फक्त जो तुम्हाला उद्देश द्यायचा आहे ना तो उद्देश फक्त चुकलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समित, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।